सुवर्णा, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत नीट असेल तर एक गोष्ट जाणवेल की या सगळ्या वातावरणात एक चैतन्य, एक ढोलाचा निनाद आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वातावरणात भरलेलं एक मांगल्य आहे. हे मांगल्य आहे इथल्या परंपरा जोपासण्याचं, चैत्र प्रतिपदा उत्साहात साजरी करण्याचं. आपल्यासोबत हा उत्साह साजरा करताना हा सगळा कलाविष्कार दिसणार आहे. पण खासदार अरविंद सावंत आहेत, शिवसेनेची आज दिंडी निघते. मराठी नातं, मराठी संस्कृती आणि यातलं गिरगावचं एक वेगळं नातं. स्वतः सावंत साहेब आहेत. सावंत साहेब, आजचा हा गिरगावकरांचा उत्साह कसा दिसतोय? अतिशय आनंदी, अतिशय. त्या उत्साहाला उदाहरण आलेलं आहे. ते उदाहरण आमचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला आणि 53 या ठिकाणी रथ येणार आहेत. पण विविध असे रथ आहेत. या रथांचं आयोजन त्या सगळ्या संकल्पनेतला पांडुरंग सकपाळ त्यांच्या सहकार्याने हे सगळं केलं आणि गिरगावला एक वेगळ्या अस्मितेची धार दिली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली, मेट्रोच्याही पार्श्वभूमीवर दिली. ही खास आहे. मराठी माणसाच्या कुठल्या अस्मितेला नख लावू देणार नाही ही भूमिका आहे. ही गुढी जेव्हा भगवी घेऊन निघते तेव्हा ती त्यागाची असते आणि विजयाची पण असते. आज उभारणार त्या मेट्रोचा प्रकल्प येऊ कसा हो काय असेल, पण माझ्या मराठी माणसाला धक्का लागू देणार नाही ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्याची मुहूर्तमेढ आहे. नक्कीच आपण हा सगळा मेसेज समजून घेतला. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. मी कॅमेरामॅनला विनंती करेन, त्या ठिकाणी ढोल पथक आहे, ध्वज पथक आहेत. या सगळ्यातनं हा उत्साह दिसतोय, हा सगळा आनंद दिसतोय. चैत्र प्रतिपदेचा हा सगळा उत्साह आहे, हा आनंद आहे. ढोल ताशांचा गजर होणार आहेत. वेगवेगळ्या 2 या ठिकाणी दिंड्या येणार आहेत, ज्यात महाराष्ट्राची अस्मिता दर्शवणारा पंढरीची वारी असणार आहेत. शिवराज्या काल उभारणार आहेत, वारकरी संप्रदाय असणार आहेत, भगवे ध्वज आहेत, भगवे विणेकरी आहेत आणि या सगळ्यांची परंपरा प्रथा सांगणारा हा सगळा सुंदर आविष्कार असणार आहे. अर्थात यानंतर जसजसा हा काळ पुढे जाईल, जसजसा हा प्रहर पुढे जाईल, तसतशा या सगळ्या वातावरणाला, या सगळ्या अस्मितेला, या सगळ्या चैतन्याला एक वेगळीच खुमारी येणार आहे आणि ढोल ताशांचा जो निनाद आहे हा आसमंतात भिडणार आहे. सुवर्णा, अगदी बरं आहे ऋषी, तुमच्या आवाजावरून सुद्धा आम्हाला जाणवते की तुम्हाला सुद्धा किती जोरात बोलावं लागतंय, कारण ढोल ताशांचा निनाद आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचतोय. तुम्ही स्वतः त्या वातावरणात तिथे आहात, मात्र इथे मी उपस्थित असताना सुद्धा मला स्वतः तिथे असल्यासारखं वाटतंय. खूप छान एक वातावरण तिथे आहे. संपूर्ण गिरगाव भगवं झालंय असं वाटतंय. नक्कीच गिरगाव पूर्णपणे भगवत झालंय. त्याहीपेक्षा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. इथल्या तरुण पिढीची जी आज सोशल ॲक्टिव्ह आहेत, सोशल नेटवर्किंगची ॲक्टिव्ह आहे, इथला प्रत्येक तरुण आज मराठी वेशात दिसतोय, मराठी पेहरावात दिसतोय. मी जो ज्या पद्धतीनं आज पेहराव केला आहे, हातात रुद्राक्षाच्या माळा असतील, चंद्रकोर असतील, हे त्या सगळ्या तरुणाईचं प्रतीक आहे, इथल्या अस्मितेचं प्रतीक आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथल्या वातावरणाचं ते सिम्बॉलिक आहे. हा सगळा उत्साह आहे. इथल्या 2 रांगा आहेत. आपण ज्या चौकात उभे आहोत त्या चौकातनं इथल्या पुढच्या काळात आपण सगळ्या हा उत्साह आहे तो दाखवत राहणार आहोत. सुवर्णा, अगदी बरोबर आहे. ऋषी, आता तुम्ही म्हणालात की तरुणाई इथे दिसते. खरंच आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत होता तेव्हा मी सुद्धा बघत होते. तरुण मुलं सगळे दिसत होते आणि ढोल ताशाचा निनाद करत असताना त्यांच्यामध्ये सुद्धा ते चैतन्य संचारलेलं दिसत होतं. कायम तरुणांविषयी बोललं जातं, आजची तरुण पिढी ही संस्कृती विसरत चालली आहे, पण आजची ही चित्र बघताना अजिबात असं वाटत नाहीये. मी फक्त एक दृश्य दाखवतो. तू जे म्हणतेत एवढं हे पारंपरिक दृश्य, कारण ज्या पद्धतीनं शहरीकरणाचा सोस असताना कुठेतरी ती पारंपरिक बैलजोडी असतील, साक्षात ते टाळकरी विणेकरी असतील, साक्षात ती माऊली असतील, ऐसे ऐसे झाले बोंधू कर्म करोनी म्हणूती साधू, अगा लावून या राख डोळे झाकूनी करती पाप विठ्ठल विठ्ठल. साक्षात संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आणि या ओळीला प्रतिबिंबित करणारं हे सगळं मराठमोळं वातावरण बैल गाडीच्या रूपाने हे दिसतंय. हा सगळा मराठमोळा दिसतोय. चिमुकला मल्हार दिसतोय. त्याच्या मागे जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे सुवर्णा, मी तिथपर्यंत कॅमेरामॅनला सांगेन की या ठिकाणी बघा साक्षात नाना शंकर शेठ आहेत. मुंबईची पहिली ओळख, ती आठवण आणि त्या सगळ्याचं प्रतिबिंबित करणारी ही जी सगळी महापुरुष होती, हे जे सगळं व्यक्तित्व होतं, केवळ एक व्यक्तित्व नाही तर पारंपरिक अशा पद्धतीनं जी मुंबईची जुनी ओळख होती ती आपण पाहतोय. पारंपरिक हा सगळा पेहराव असेल आणि यानंतर शिवसेनेची ही रॅली आणि या रॅलीतनं हा सगळा दिसणारा जनसमुदाय आहे, ध्वज समुदाय आहे आणि या ध्वज समुदायातलं फार मोठं केलेलं हे सगळं सुंदर असं रिंगण आहे. सुवर्णा,
अगदी बरोबर ऋषी, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स सगळे घेणार आहोत आणि आता गिरगावमधलं जे वातावरण आहे ते सुद्धा तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. ही गिरगावमधली दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण गिरगावात भगवे ध्वज दिसत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर भगवा फेटा दिसतोय आणि संपूर्ण गिरगाव हे आज या स्वागत यात्रेत सहभागी झालेलं दिसतंय. ढोल ताशांचा गजर असं म्हणतात घुमतोय. आपण देववाणीतून या गुढीपाडव्याचं या सणाचं महत्त्व जाणून घेतोय. माधवजी, गिरगावात तर सगळेच जण भगवा फेटा बांधून दिसत आहेत. भगवे ध्वज सुद्धा सगळ्यांच्या हातात दिसत आहेत. पण मराठी सण म्हटला की त्यासोबत रांगोळी ही आलीच, हे महत्त्व आहेच. तर या रांगोळीचं आणि मराठी सणांचं महत्त्व देववाणीतून कसं सांगाल? भारतीय मनुष्यः उत्सवप्रियः इति पूर्वं वयं जानीमः एव. परं भारतीय उत्सवः नाम केवलं गृहे उपविश्य सर्वेपि जनाः किमपि उत्तमं खादन्ति अथवा मधुरं खादन्ति तेन उत्सवः पूर्णः न भवति. उत्सवस्य सार्वजनिकस्वरूपं यदि समाजे प्रतिबिम्बितं भवेत् इति वयम् इच्छामः तर्हि आरम्भः तत्रैव. रङ्गावली निर्मिता अस्ति. तस्मिन् गृहे अद्य कश्चन उत्सवः अस्ति. किञ्चित् उत्तमं वातावरणमस्ति, आनन्दमयं वातावरणमस्ति इति वयं जानीमः. गृहे यदा काचित् दुर्घटना भवति तदा गृहस्य द्वारस्य पुरतः कदापि रङ्गावली न भवति. अतः उत्साहस्य आनन्दस्य वातावरणं तस्य प्रतीकं नाम रङ्गावली. परं रङ्गावली चित्रणं वयम् अतिप्राचीनकालात् कुर्मः. तत्र विविधाः पदार्थाः अपि उपयुक्ताः भवन्ति. नाम कदाचित् मृत्तिका उपयुक्ता भवति, विविधवर्णानाम् उपयोगः भवति, पुष्पाणाम् उपयोगः भवति. कदाचित् वयं जानीमः यत् रङ्गावलीनिर्माणसमये एषु दिनेषु बृहत्तर आकारस्य अपि रङ्गावलीनिर्माणं कुर्वन्ति. तत्र रङ्गावली कृता इत्यस्य सहजतया अर्थः भवति अत्र आनन्दमयं वातावरणमस्ति. परम् आनन्दमयवातावरणस्य प्रतीकं रङ्गावली अनेन पूर्णता न भवति. कारणं रङ्गावलीनिर्माणं तत्र चित्रकारस्यापि कलाकौशल्यं तत्र निहितं भवति. तत्र यदि वयं सर्वत्र पश्यामः विविध तान्त्रिकमाध्यमानाम् उपयोगं कृत्वा अपि रङ्गावलीनिर्माणं जनाः कुर्वन्ति. परं केचन तादृशाः अपि कुशलाः कलाकाराः भवन्ति ये हस्ते रङ्गावलीं स्वीकृत्य बहु सहजतया फ्री हैंड राइटिंग वा तादृशं यथा आङ्ग्लभाषया वदन्ति तत्र कापि फुट्पट्टी नास्ति, किमपि उपकरणं नास्ति, तथापि बहु सुन्दरपद्धत्या रङ्गावलीनिर्माणं कुर्वन्ति. दक्षिणभारते मन्दिरस्य पुरतः केवलं पुष्पाणां वा रङ्गावली मृत्तिकायाः उपयोगं कृत्वा रङ्गावलीनिर्माणं न भवति, अपि तु पिष्ठम् आर्द्रं कृत्वा म्हणजे पीठ पाण्यामध्ये कालवून त्याची एक रांगोळी काढली जाते की जेणेकरून ती रांगोळी एक दिवस नाही तर 8-8 दिवस काढलेली तशीच राहू शकते. अजून एक म्हणायचं झालं तर रांगोळी काढण्याच्या पूर्वी जमिनीवर मातीचा रंग म्हणजे गेरू हा जो मातीचा रंग आहे तो लावला जातो की जेणेकरून त्याच्यावरती रांगोळी फार खुलून छान दिसते. त्याच्यामुळे जर आपण प्राचीन जुन्या घरांच्या समोर बघितलं तर शेणाचं छान सारवण घातलेलं आहे आणि त्याच्यावरती छान रांगोळी काढलेली आहे. असं जर आपल्याला सहज दिसलं तर त्या शेणाच्या पार्श्वभूमीवर किंवा गेरूच्या रंगाच्या वरती पार्श्वभूमीवर काढलेली रांगोळी किंवा त्याच्यावर चित्रित केलेली फुलांची किंवा अशा कुठलीही रांगोळी ही फार उठून दिसते आणि सहजपणे बघणाऱ्या माणसाला सुद्धा प्राकृतिक आनंद वाटतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही आज घनात आनंदी वातावरण आहे असं कुठेही सांगायला लागत नाही. आत्ता आपण एक दृश्य बघितलं
त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की रांगोळी जशी कला म्हणून काढतात त्याच्याबरोबर रांगोळीमध्ये विविध प्रकारचे विविध आकाराचे दिवे ठेवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या दिव्यांच्या प्रकाशाने, अर्थात आज दिवसा आपण ही रांगोळी बघतोय, पण दिवाळीच्या सणामध्ये ज्या वेळेला आपण रांगोळी संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला काढतो किंवा त्रिपुरी पौर्णिमेसारख्या दिवशी रात्रीच्या वेळेला आपण रांगोळी काढतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये विविध आकाराचे दिवे ठेवले जातात. त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये सुद्धा रांगोळी फार खुलून दिसते. त्यामुळे एक मांगल्याचं प्रतीक म्हणून, मांगल्यस्य प्रतीकम इति रूपेण रंगावल्या भारते सर्वत्र देशे सर्वत्र उपयोगः भवति. सगळ्या लहान मुलांचा सुद्धा सहभाग दिसतोय. पण जर पूर्वापार कशा पद्धतीनं हा सण साजरा होत आलेला आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर कसं सांगाल? पूर्वापार जर विचार आपण केला तर घराघरांमध्ये ह्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आपलं स्वतःचं सगळं स्नान इत्यादी आवरून दारासमोर ब्रह्मध्वजाची म्हणजे गुढीची उभारणी केली जायची आणि गुढीची रीतसर पूजाही केली जायची. ह्या पूजेमध्ये प्राधान्याने गुढीला एक वस्त्र, त्याच्यानंतर त्या गुढीमध्ये आंब्याच्या डहाळ्याचा उपयोग केला जायचा, कडुनिंबाच्या पानाचा उपयोग केला जायचा आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना आनंद वाटावा याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला गोडधोड करतो. तसं गुढीलाही काही गोड म्हणजे जी गाठी म्हणून बांधली जाते ती बांधली जाते आणि त्याच्यावरती जे एक कलश ठेवला जातो त्याचं एक कारण असं आहे की आपण एखाद्या इमारतीवर, उंच इमारतीवर एक मोठं काही वीज पडली तर ती बाकी इमारतीचं नाश न करो याच्यासाठी एक अणकुचीदार भाल्यासारखं टोक उभं केलेलं असतं. त्याचबरोबर जर आपण लक्षात घेतलं तर ही पडणारी वीज त्याच्यात खेचली जाते आणि ती थेट जमिनीत जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.